म्हणजे इथपर्यंत आपण तो म्हणतात ना की चहा एन्जॉय करतो. एक्सेप्ट मशीनचा चहा. एक्सेप्ट मशीनचा चहा, बरोबर आहे. आम्ही मशीनचा प्रयोग फसवलेला आहे, ऑफिसनी केलेला. परत द्यायची वेळ आली नाही. इव्हन मी कुठच्या छोट्या मोठ्याशा मीटिंग्स बऱ्याचशा काही अटेंड करते, तर तिथे जसं म्हणजे तिकडे चहा नसतो ना, म्हणजे काही ठिकाणी कसं काही ऑफिसेसमध्ये त्यांचं छोटंसं पॅन्ट्री वगैरे असतं, खालून चहा, तर तिथे स्पेशली बोललं जातं टपरीवरचा घेऊन ये, मशीनचा आणू नकोस. त्याची काहीतरी वेगळी टेस्ट लागते, त्याला ती मजा येत नाही येत. हो. आणि असं असतं की खरे जे चहाप्रेमी आहेत ना, त्यांचं असं असतं की 1 कप कमी पिऊ, पण असल त्याला ती चव पाहिजे. बरोबर आहे. मला 10 कप नका देऊ, मला 4च कप द्या, पण जो असेल तो अगदी असा ह्यांनी बनवलेला, म्हणजे असा जसा लागतो तसा, किंवा एक तुमची जशी हे झाली. बरोबर आहे. मग ते व्हेंडिंग मशीन हा जो प्रकार आहे, व्हेंडिंग मशीनची कॉफी बरी लागते. नाही ओव्हरऑल कसं आहे माहितीये का, ज्यांचे चहाचे नखरे असतात ना, ज्यांना म्हणजे मला कशाही प्रकारचं चालतो आवडतो असं नसतं, फार स्पेसिफिक असतात ना, त्यांनी खरं तर बाहेर गेल्यानंतर फार काय असं ड्रायबी करण्याच्या फंदात पडू नये, त्यांनी सरळ कॉफी घ्यावी. ती नेहमी चांगली असते. तुम्ही लग्न कार्यात जा, कुठेही तुम्ही एखाद्या मोठ्या फंक्शनला जा, जेव्हा तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात चहा की कॉफी, तेव्हा कॉफी प्यावी नेहमी. हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण माझ्याकडे पण माझे काही आहेत फ्रेंड्स, त्यांच्याकडे पण नव्हतं की चहा म्हटलं की तो कुठला दुधाचा चहा आहे, म्हणजे असं सगळं होतं. आणि मग त्यांना ते म्हणजे या दुधाचा आहे का, या म्हणजे मग हा सगळा फरक त्यांच्याकडे. अशी कोणी आपल्याकडे गेले की आपल्याला टेन्शन येतं की यांना कशा प्रकारचा चहा बनवून द्यायचा. त्यामुळे माझं सरळ एक ढोबळ मत असतं की जे कोणी आपण ज्यांच्याकडे जाऊ, शेवटी ते आपलं स्वागत त्यांच्याकडे, म्हणजे प्रत्येकाचं कसं असतं, चहा सर्विंग म्हणजे चहाने आपलं स्वागत केलं जातं. कारण प्रत्येकाची एक म्हणतात ना की लिमिटेशन असतं. तर ते आनंदाने एकदा प्याल्याने काय होते, स्वीकारा ना. त्याच्यात परत काहींचं असते की नाही मी चहा नाही कॉफी घेते. मग त्यावेळी कसं होतं की ऑफकोर्स काहींकडे असते, काहींकडे नसते, तर तिथे पण ती कसरत होते. तर एकदा घेतल्याने काय होतं, असं माझं एक मत असतं की काही आहे ना, कारण तुम्ही त्यांचाही विचार करायला पाहिजे. चहा आपण एक मेन टॉपिक ठेवलाय, पण तो एवढा त्याचा एवढ्या ठिकाणी सर्वव्यापी सर्वस्पर्शी की त्याच्या जोडीने खरं तर पाहुणचार हा त्याचा एक बाय प्रोडक्ट म्हणून येतो, की चहाच्या बाबतीतले नखरे, किंवा मग आम्हाला मग एकाला चहामध्ये साखर हवी असते, एकाला, ती तर मोठी गोष्ट आहे. अजून एक मग मला बिन साखरेचा, मग याला बिन दुधाचा, हा काय ग्रीन टीज घेतो. आणि जेव्हा 10 माणसं अशी येतात एकदम आणि त्याच्यामध्ये खरं तर प्रत्येकावर अन्याय होतो. कारण जेव्हा चहा तुम्ही करायला जाता तेव्हा डोक्यात ते गणित असतं, आपल्याला बिन साखरेचा एवढा, म्हणजे मग काय आधी सगळं चहा पावडर घालून तो उकळायचा, मग बिन साखरवाल्यांचा काढून घ्यायचा, मग त्याच्यात साखर घालायची, मग त्याच्यामध्ये दुधाचं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, काहींना जास्त लागतं, काहींना कमी लागतं. त्यामुळे ऍक्च्युअली एकदा तुम्ही एखाद वेळेला गेला असाल तर हरकत नाही थोडंसं बायपास करायला. काही म्हटलं की आम्ही दोन्ही घेत नाही, मग असं दोन्ही घेत नाही म्हटलं की मग त्यांनाही होतं की तुला सरबत बनव, कोल्ड्रिंक देऊ, किंवा असेही प्रकार. म्हणजे ही तारांबळ कोणाची उडते, बायकांची, जी कोणी आपल्याला म्हणजे यांच्याकडे आपण ॲज अ गेस्ट करून जातो त्यांच्याकडे. तर मला आता अजून त्याच्यामधून काय, तर तुम्ही असं बोललात की अशी बरेच व्हरायटी असते, तर तुम्ही मला सांगा, आपण जे काही आता चहा प्यायला बसलो का चहा पितो, ते आपण कसं एकमेकांशी संवाद साधतो. चहाचं कारणच ते आहे की आपण एकमेकांशी संवाद साधून गप्पा आणि बसून प्यायचं. अशा वेळी जर 10 व्हरायटी असेल तर ते कसं शक्य आहे? नाही ना, मग ते सर्व करण्यातच फक्त आणि तोपर्यंत एकेकाचा संपत राहणार, कारण का त्याचं झालंय गरम होतो माझा, हा त्याचा टर्न, याचा टर्न. तर अशा वेळी तुम्हाला आठवतं का आपल्या जुन्या पिक्चरमध्ये बघा, पूर्वीच्या पिक्चरमध्ये असायचे की बागेत बसलेले आहेत आणि मग त्यांचा तो व्हाईट जो काही त्यांचा ड्रेस घेऊन तो ट्रे घेऊन येतो, साखर वेगळी, दूध वेगळी, उकळलेला चहा वेगळा, असं वगैरे जे प्रकार आहे ना, बेस्ट सोल्युशन. पण ते खूप लोकांना डायजेस्ट होणार नाही. टेस्ट डायजेस्ट म्हणजे आता हे सुरुवात करावी लागेल. नाही, हे एथिकली बरोबर आहे, हे प्रॅक्टिकली बरोबर. याच्यात फक्त प्रॉब्लेम काय वाटतो मला ते मी सांगते. एक तर मुंबईसारख्या ठिकाणी याचा खानसामा ठेवणं परवडणार नाही, इथे बागा नाहीत. बागा नसू दे ना, पण टिपॉय ट्रे, तर शेवटी काय होतं, साधं आपण आता बसलोय या पॉडकास्टच्या निमित्ताने, आपण चहा घेतला, आपण जेव्हा चहा हातात घेऊन प्यायला सुरुवात केली होती तेव्हा काही सेटअप आपला बाकी राहिलेला होता, सेटअप पूर्ण झाला, जसं सगळं टेस्टिंग झालं आणि आपण चहा प्यायला सुरुवात केली, तसं मी बोलले ना वाफ जिरून गेली म्हणून, तोवर आपले निम्मा चहा पिऊन झाला होता. म्हणजे ती मजा गेली होती
की पहिल्या वाफेचा चहा आपण ऑन कॅमेरा घेतोय आणि प्रेक्षकांशी बोलतोय. आणि मग अशा वेळेला आपल्याला वाटून गेलं अरे इथे कोणीतरी अजून पाहिजे होतं की जे आपल्या हातात कप आणून देते, पण प्रॅक्टिकली ते शक्य नाही. हा एक. दुसरी गोष्ट कशी, मला याच्यामध्ये एक हे काय वाटतं की खूप लोकांचं असं असतं की त्यांना अगदी पहिल्या वाफेचा म्हणजे अगदी गरम गरम जवळपास उकळता असा चहा प्यायला लागतो. त्यांना थोडंसं इथे थोडासा कोमट नाहीच नाही, पण त्याच्या एक ग्रेड वरचा पण म्हणजे नाही, त्यांना ते आवडतच नाही. बेसिकली त्यांना मजाही येत नाही. आणि त्याच वेळेला तुम्ही जर ते हे आणून ते असं जर डवळत बसला तर त्या केसमध्ये तो होतं थोडंसं आहे निघून जाईल. म्हणजे सुद्धा आताचे ते टीपॉट आणि आता जे काही केटल मिळतं ते त्याप्रमाणे आहेत आता की तेवढं ते गरम राहू शकतं. कारण मग शेवटी काय होणार, ती जी आहे तिचं काम फक्त सगळ्यांना देतं, ती कधी बसणार. म्हणजे एकंदरीत तिला पण त्या म्हणजे म्हणतात ना की अगदी बरोबर, तिलाही स्वतः सहभाग व्हायचं असतं ना, तिचं होतच नाही. कारण प्रत्येकाचा आपापल्या चहा वेगवेगळ्या प्रकारचे चहा पिऊन होतात आणि मग ती राहिली मागे मग ती एकटीच घेऊन बसते आणि मग तिला इतकं ऑकवर्ड होतं असं तो कप आपण एकटीने पितो, बाकी सगळ्यांचा. आणि त्याच्यामध्ये कसं मग रिकामे कप ते उचला, म्हणजे विसरून ठेवा म्हणजे मग ते अशी ठेवू शकत नाही, हाताची विसरून ठेवा. म्हणजे मग ते म्हणजे कसं की तिचाही विचार सगळ्यांनी करावा ना. मग माझ्या मते की थोडी ही सुरुवात झालीच पाहिजे. जर तुमच्याकडे असं आहे की आपल्याकडचीच मेंबर्स असेल, खरं सांगू का, तेवढं एक आणि वातावरणामध्ये जर मोकळेपण असेल ना की सगळेच जण एकमेकांशी तेवढ्या एका लेव्हलला येऊन इंटरॅक्शन आहे सगळ्यांची, तर माझ्या मते खरं तर आपण असंही म्हणू शकतो की खूप लोक असतील. म्हणजे 4 प्रकारचा चहा जर तुम्हाला करावा लागणार असेल स्वयंपाकघरात जाऊन, तर ज्या व्यक्तीला वेगळा हवाय तिला सरळ घेऊन जायचं, चल बाई तुझ्या ह्याने तुला जसा हवा तसा करून घे हे सांग. पण त्याच्यात तेवढी टोपं पण चेंज होतात ना, मग असेही प्रकार होतात. ते भांडी केवढी लागते त्याच्यापेक्षा मग ते एकच आहे ना, प्रत्येक वेळी भांडी पण वेगळी ना, मग ती प्रत्येक घासा. त्याच्यापेक्षा मग तो एकच तो उकळायचा, एकच गरम पाणी उकळायचं आणि म्हणजे चहाचं. मग त्याला ज्याला ब्लॅक टी हवा आहे तो ब्लॅक टी घेऊन, त्याच्यात काही कॉफी घेणारे असतात. हां, मग ती कॉफीचं गरम पाणी वेगळं, चहाचं उकळलेलं गरम पाणी वेगळं, दूध वेगळं, साखर वेगळी, मीठ वेगळं, लिंबू वेगळं. कारण का ब्लॅक टीवाले आहेत ते त्याच्यात थोडंसं लिंबू टाकतात आणि मीठ टाकतात. किंवा ब्लॅक कॉफीवाले कधी त्याच्या म्हणजे मग तेवढं ॲडजस्ट मग तिलाही बसता येईल ना. शेवटी ते कुठेतरी म्हणतात ना की ते कोणीतरी म्हणजे सुरुवात झाली नाही ना तर ते होणारच नाही. ती आपली सारखं अशी एरजारा मारत राहणार किचन टू हॉल आणि शेवट पण तास त्याच्यातच निघून जाणार. त्याच्यात वेळ पण जातो भरपूर आणि तिची वेळही चहाची निघून जाते जी खरी तिला गरज असते. हे असे प्रकारही खूप घडतात. नाही, आणि याच्यावर मी खूप म्हणजे अशा पोस्ट पण वाचलेल्या आहेत की बऱ्याचदा असं होतं की ज्यांच्या घरी एक हे असतं म्हणजे अशी छोटी पार्टी म्हणा किंवा ज्यांच्या घरी जो होस्ट असतो मुख्य यजमान, तर ती जी बाई असते तिला लिटरली त्या गप्पांमध्ये किती सहभागी व्हावं असं वाटलं किंवा हे झालं तरी नाही शक्य होत. कारण स्वयंपाकाचं हे असतं, 4 लोक येणार, त्यांच्या 4 प्रकारच्या आवडीनिवडी पथ्य किंवा हे जे काय असेल ते म्हणजे अगदी चहापासून या गोष्टी सुरू होतात. बाकी स्वयंपाक वगैरे त्याच्यामध्ये तर अजूनच बरंच काही असतं. पण स्वयंपाकात कसं तुम्ही 4 पदार्थ करता त्यामुळे एवढं अगदी तुम्हाला प्रत्येकाचा वेगळ्या वाटेचं असं नाही करावं लागत. चहामध्ये असं नाही, त्याच्यात टेस्ट असते, त्याच्यात पथ्य असतात, त्याच्यामध्ये चालेल न चालेल प्रत्येकाला सगळ्या सारख्या टेम्परेचरचाच हे होतो असं नाही. म्हणजे मी पण कधीतरी अशी गेलेली आहे कधीतरी कुठल्या पार्टीला, तेव्हा त्या घरातली व्यक्ती तीच फक्त आतमध्ये हे करत असते, मग कोणीतरी मदतीला जातं. बरं आजकाल ती किचनही अशी असतात ना, 2 माणसं एका वेळेला थांबा तिथे, म्हणजे स्ट्रक्चरच असं असतं. मग त्या केसमध्ये म्हणजे जायचं त्या व्यक्तीला मदत करायला जायचं तरी पंचायत, नाही जायचं तरी पंचायत. मदत करायला जायचं तर जे कोणी अगदीच नौखे असतात त्यांना माहिती पण नसतं, म्हणजे तिला विचारत बसायचं चहा कुठे, साखर कुठे, हे कुठे, ते कुठे, कप कुठे, हे पाणी धुवायला वापरू का, असं करू का, तसं करू का. म्हणजे तिने तिचं हे करायचं का तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत बसायची. तो वैताग दिसतो आणि त्या बाईच्या चेहऱ्यावर, जरा बघ ना तुझं तू, हे ती बोलत असते मनातल्या मनात. ते रिडिंग बिटवीन द लाईन्स मध्ये कळतं आपल्याला. आणि नाही हे करायचं असं नुसतं शुंभासारखं हे करायचं तर ते हे नाही. म्हणजे खरोखर ऍक्च्युअली ही जी हे आहे ना, याला कुठेतरी एक सोल्युशन. ती जी आहे तिला कुठेतरी म्हणतात ना की न्याय मिळायला पाहिजे इन शॉर्ट असं. कारण का नाही होत, ते नाही होत आपल्याकडे. आणि आपल्याकडे अजून तो जो मी मगाशी म्हणालात की पुरुष करतात चहा, तर ते काही वेळ असं होतं ना की अगदीच केलेला नसतो असं नाही आहे ना. पण ते म्हणतात ना की हात बाजूला केले की मी तर कधी करत नाही, मी कधी केलाच नाही आहे, हे करते.
किंवा खूपदा ते असं दीवार के पीछे की बात असते ती होते सगळ्यांच्या घरी, पण ते त्याचं मी केलं, संध्याकाळचं काम तुझं. नाही नाही, आणि बहुतेक वेळा असं होतं की करतात खूप, आजकाल तर हे खूप कॉमन आहे, बरेचसे पुरुष घरात करतात, पण ते बाहेर दाखवायला पण खूप जणांना लाज वाटते, हेही असतं. नाही बाबा, मी कधी चहा वगैरे पण ठेवत नाही, मला माहिती पण नाही घरात कुठे काय, कारण म्हणजे त्याच्यात कुठेतरी त्यांचं एक असं हे असतं की अरे काय म्हणजे बायकोला काय चहा करून देतो वगैरे, असं कुठेतरी लोकांचं हे असेल. खरं तर नसतंही तसं, पण त्यांना कुठेतरी एक असं इन्सिक्युअर हे वाटत असतं, म्हणून नाही म्हणजे आता तो एक वेगळ्या पूर्ण ह्याच्याकडे जाईल आपलं डिस्कशन म्हणून, पण कुठेतरी एक ते हे आहे. किंवा म्हणजे गुपचूप असं पाहुणे येणार म्हटल्यावरती मदत बिदत करायची, ते पण ते यायच्या सगळं करून घ्यायचं, हा, आणि मग बाहेर असं अगदी हे करून परीट घडीचे पेपर विपर वाचून बसायचं, आतमध्ये सगळं हे करून ठेवलेलं असतं. म्हणजे पण तसे आहेत की सगळे म्हणजे मिळून कामं केली जातात, आणि वाईट काही नाही ना त्याच्यामध्ये, काय आहे म्हणजे शेवटी हा बेसिक तुमचं एक सर्व्हायव्हलचं हे आहे, खरं तर त्याला एवढं महत्व देत नाही आपण म्हणून, पण ते कळलेलं आहे बऱ्याच जणांनी. आणि अजून एक असं एक हे होतं की ह्यानी म्हणजे काय म्हणतात त्याला, हेल्थ ह्यानी हे जे काय बोलतात, म्हणजे ग्रीन टी चांगला, ग्रीन टी बरोबर पण काही खाऊ शकत नाही, चहा बरोबर आपण बऱ्याच गोष्टी खाऊ शकतो, त्याच्यामुळे ते पोटभरीचंच त्याला म्हणाले, कारण तेव्हा त्याच्याबरोबर मग बऱ्याच गोष्टी खाल्ल्या जातात, आपलं पोट भरतं. मग काही वेळी काही लोक म्हणजे काही लोक त्यांचं जेवणही असतं त्याच्याबरोबर, त्यामुळे ग्रीन टी बरोबर ते खाल्लं जात नाही. आणि चहा हा जसं तुम्ही म्हणालात की ॲसिडिटी वगैरे, तर जसं आता म्हणतो आपण की आता जसं टपरीतला चहा आपण म्हणतो की तो दूध घालून किंवा साखर घालून उकळला जातो, तर त्याचं पण आहे की जास्ती तो उकळल्यावर ते बाधतं असं म्हटलं जाते, म्हणजे की त्याने ॲसिडिटी वाढते, डेव्हलप होते. पण मग पूर्वीच्या काळी पण घेतच होते ना, पूर्वीच्या काळी म्हणजे माझं असं म्हणणं की पूर्वीच्या काळी पण हा चहा घेतो, पण नुसतं ते एकच कारण नाही आहे ना, कदाचित बाकीच्या गोष्टी आहेत आपली जी काही म्हणजे खाण्याच्या सवयी, खाण्याच्या पद्धती, आणि म्हणतो ना की ते झाल्यावर कदाचित ते जास्त जळतं, हां, एक जळजळणं वगैरे आपण म्हणतो ना, ते तसं होत असेल की आपल्या डोक्यात आलं की अरे हां मला ह्याच्यामुळेच होतं. मग तुम्ही प्रमाण 2दाच घ्या, कमी करा, नका घेऊ, तसं करून बघा. किंवा जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण मीठ म्हणजे आता आपण फरसाण, जसं मी म्हटलं की फरसाण वगैरे खाणं किंवा चकली खाणं चहाबरोबर, पण ते चवीला छानच लागते ना, आवडतं. बटाटा वडा चहा, पोहे चहा, पण तिथे त्याच्यामध्ये पण पोह्यामध्ये लिंबू पिळतो, मीठ घालतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण ते काही कॉम्बिनेशन आहेत. म्हणजे असं पोहे आला की वाटेल की आता चहा प्या असं वाटतं, म्हणजे कसं आहे की आपल्याला वाटतं की जिभेला की हां हे प्यायला पाहिजे, त्याच्याबरोबर छान कॉम्बिनेशन हे असतं तर मजा आपण एन्जॉय करतो असं या गोष्टी, मग तेही होतंच ना. मग तेव्हा ह्या गोष्टीचा का म्हणजे हे मला काय म्हणायचं आहे की पूर्वीपासून आलेलं आहे, हे आता नवीन नाही आहे ना. मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं कमी, किंवा ब्लॅक टी घ्या. आता ब्लॅक टीमध्ये सुद्धा तुम्ही जसं म्हणतो ना की आपण ब्लॅक टी घ्या, हलकंसं त्याच्यात लिंबू घाला, मीठ घाला, त्याच्यामध्ये मध घाला. मला साखर आणि गुळ घ्यायची नसेल ना, किंवा विदाऊट मध पण तुम्ही घेऊ शकता, मीठ आणि लिंबू घालता सुद्धा छान लागतो गरम गरम, किंवा त्याच्यामध्ये मध पण तुम्ही घालू शकता. मग एक वेळ असं घ्या, एक वेळ असं घ्या, शेवटी कुठेतरी आपल्याला कसं एक थोडासा हलकासा गरम बॅलन्स आणि एक चांगलं वाटतं ते घेतलं. इव्हन ॲक्च्युअल तसं पाहायला गेलं तर ग्रीन टी आणि ब्लॅक टी हेच खरं जास्त महत्त्वाचं. आपण जे दूध घालतो आहे ते खरं नाही तेवढं चांगलं, पण आपल्याला पूर्वापार ती सवय झालेली आहे, आपण त्याला अगदीच आता नाही म्हणू शकत नाही. आता ठीक आहे, आता ती एक ट्रेंड आहे किंवा आता लोक थोडेसे, तर ती गोष्ट वेगळी, पण ह्यांच्याबरोबर तुम्ही काही खाऊ शकत नाही. ज्यांना खायचं असेल तर ती नाही, त्याला चवच लागणारच नाही त्यांना, ती कारण ती सवय झाली आहे. असं नाही की काही खाता येत नाही, खायला आपण खाऊ शकतो, पण ती मजा नाही आहे. शेवटी आपण बऱ्याच गोष्टी चवीने पण खातो ना, चव पण आपली तेवढी इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे त्याच्यात ती मजा नाही आहे. आणि ग्रीन टी जर तुम्ही म्हणाल तर ग्रीन टीमध्ये डायरेक्ट ग्रीन टी विथ म्हणजे तो जसं त्या लीफला आपण बॉईल करतो आणि त्याच्यानंतर त्या ती बॉईल प्रॉपर झालं उतरवतं, त्याच्यानंतर वरून लिंबू पिळणं आणि मग मध घालणं,
ते एक वेळ चालतं. मग त्याच्यात तुम्ही साखर आणि गूळ वगैरे काही टाकायचं नाही, मध घालू शकता असं. त्याच्यात साखर गूळ टाकले की त्याच्यात ते 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 वेगळंच लागतं. हो, ते हेल्दीच्या हिशोबाची गोडी आणि ती ऍक्च्युअल चव नाहीच ना, म्हणजे मुळात त्याने जर हां तसं तसं तुम्ही घेऊ शकता आणि ती चांगली आहे ॲक्च्युअली. पण तुम्ही असं घेतलं की साखर आणि गूळ टाकली तर त्याला काही अर्थ नाही, म्हणजे जास्त एक रेग्युलर सारखंच झालं. म्हणजे तुम्ही ज्या पर्पजसाठी घेताय, म्हणजे असं म्हटलं जातं ना की ग्रीन टीने तुम्ही म्हणजे तुमचा मेटाबॉलिझम चांगलं होतं किंवा तुम्ही ह्याच्या वेट लॉस होतं. पण वेट लॉस चं एक आहे, मी त्याच्याबद्दल ऐकले की ग्रीन टीने वेट लॉस म्हणता येणार नाही, तुमचे फॅट कमी होतात. ग्रीन टी हा तुम्ही जेवणानंतरही घेऊ शकता. आजकालचं तुम्हाला माहिती आहे ट्रेंड आली 7:30पर्यंत जेवायचं आहे, तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे उशिरा 8:30-9ला ग्रीन टी प्या, तुझं चालेल. किंवा काही वेळ तुम्ही ग्रीन टी सकाळी घरी घ्या आणि दुपारी ऑफिसला रेग्युलर चहा घ्या. पण मग सकाळी काहीतरी खायचं असेल मग ते ग्रीन टी बरोबर पण त्याची मजा नाही. किंवा मग तुम्ही नुसतं सकाळी फळं खा, मग थोड्या वेळाने ग्रीन टी घ्या आणि मग रेग्युलर चहा घ्या. तुम्ही असं त्याच्यामध्ये तो बदल करू शकता किंवा प्रमाण कमी जास्ती करू शकता. पण वाईट आहे असं म्हणू शकत नाही आपण त्याला. ॲक्च्युली आपल्याकडे कसं नॉर्मलीच्यामध्ये अरे आम्ही सोसायटी चहा पितो, दुसरा म्हणणार अरे आम्ही टाटा टी पितो असं. पण हा चहा खरं येतो कुठून? इन जनरल लोकांना एवढंच माहिती आहे फक्त की आसामच्या असते त्या बाजूनी वगैरे वगैरे येतो, असं इथपर्यंतच माहिती आहे लोकांना. पण तसं त्याचा डीपली कोणी अभ्यास केला नाही की डीपली विचारही करत नाही. आणि जसं मी माझ्या मुलालाही सांगून ठेवलं होतं की भले तू घरी दूध पितो, नको बऱ्याचदा होतं ना की मुलं आहे म्हटलं घरी दूध पितात, पण जेव्हा इव्हन पाहुण्यांकडे पण आपण कोणाकडे पाहुण्यांकडे गेले तर चहा घेतो का, तर हो म्हणायचं. कारण त्यांना तो त्रास आपण द्यायचा नाही. आपण याच्याकडे पाहुणे, मग ते कसं होतं की त्यांना त्यांची पण ऑड सिच्युएशन होते, ऑकवर्ड सिच्युएशन की अरे हे घेत नाही, मग आपण हे देऊ का ते देऊ का, हे असं सगळं होतं. तर तसं नाही करायचं, कारण शेवटी तो थोडासा आणि एकदा पिल्याने काही होत नाही. चहा घेता का हो म्हणायचं आणि चहा प्यायचं. हे त्याला मी आधीपासूनच शिकवून ठेवलं होतं. कारण म्हटलं हे दूध बीध हे सगळे नखरे घरी म्हटलं असं. हे नखरे म्हणजे त्याला इलाज नाही आहे ना, कारण त्याला नाही. तरी आपण पाहुण्यांकडे जातो किंवा घरी तरी आपण घ्यायचं तर एवढं ठीक आहे ना, तो आणि तो थोडासा घ्यायला काही हरकत नाही, शांत बसायचं. चहा आपल्याला एवढंच जास्ती सगळ्यांना सहसा एवढंच माहिती आहे की आसामच्या तिथून येतो, इथपर्यंतच लोकांना माहिती आहे. आणि फार तर फार आपण ऐकलं की दार्जिलिंगचं नाव ऐकलेलं आहे असं वगैरे. त्या ज्या लेडीज आहेत त्या मागे खुडून काढली जातात, तर त्याच्यामध्ये 2 पान आणि मध्ये एक तसं छोटंसं खोड असतं. हे ओरिजिनल ते टीचं लीफ आहे, ते त्यांना ते शोधावं लागतं, त्याप्रमाणे ते खुरडतात ॲक्च्युली. त्याच्यानंतर त्याची जी प्रोसिजर आहे की ती घेऊन जातात ती कंपनीमध्ये. कंपनी म्हणजे मग त्यांच्याकडे ॲक्च्युअल त्यांच्याकडे कसं आहे ना की त्याला ते गार्डन म्हणतात, टी गार्डन म्हटलं जातं. आणखीन ते जेव्हा ते प्लक करतात घेऊन जातात, आणखीन त्यांच्याकडे जी प्रोसिजर आहे एक सर्टन टेम्परेचरवर त्याला ते म्हणतात ना की एक मशीन आहे, त्याच्यामध्ये ते कॉम्प्रेस केलं जातं. म्हणजे त्याच्यामधलं काय म्हणा पाणी काढलं जातं, डिहायड्रेट केलं जातं आणि त्याच्यानंतर ते परत सुकवलं जातं आणि ते सुकवल्यावर त्याला फर्मेंटेशनमध्ये ठेवलं जातं. फर्मेंट करतात. चहा जो आपला मिळतो तो फर्मेंट केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचे ते दाणे निघतात. आणि ग्रीन टी आहे हे फर्मेंट केलं जात नाही किंवा त्याला त्या याच्यामध्ये पण घातलं जात नाही मशीनमध्ये. म्हणजे आपण त्याचं पाणी काढणं जे आता म्हणतो ऑक्सिडेशन मध्ये लोक म्हणतात, ते केलं जात नाही. तो ग्रीन त्याचा इफेक्ट आहे ना तो त्याप्रमाणे आहे. आणि त्याची जी वेगळीच प्रोसिजर आहे, म्हणजे तुम्ही जो काही, आणि जसं म्हणता ना की प्रत्येकाचं फील्ड कसं आहे, म्हणजे आपण त्याला ते गार्डन म्हणतात. जसं आपण म्हणतो ना की आपल्याकडे पण एखाद्या वेळी की आपली शेती आहे, पण प्रत्येकाचं सेम जे काय फील्ड उगवतं, पण प्रत्येकाची जमीन वेगवेगळी आणि त्याप्रमाणे त्याला ते पोषक सगळ्या गोष्टी मिळत असं. तसं त्यांच्याकडे पण तसंच होतं. आणि मग जे दाणे तयार होतात जे ते सुकवून वाळून वगैरे, त्याच्यानंतर मग त्याचं ते टेस्टिंग केलं जातं.
आणि ते टेस्टिंग करण्याची पद्धत अजून वेगळी आहे आणि त्याच्यानंतर ते मार्केटिंग. कारण याच्यामध्ये असं आहे की खूप याच्याबद्दल गैरसमज आहेत. इव्हन चॉकलेट टेस्टिंग म्हणा, टी टेस्टिंग, वाईन टेस्टिंग पण असतं. म्हणजे आमचं असं एक हे होतं की काय मस्त मजा आहे बाबा यांची, जाऊन रोज चॉकलेट. मग दिवसाला 500 चहा पितात ते. पण एक्झॅक्टली काय मला मग आपण कसं म्हणतो 500 चहा म्हणजे आपण काय विचार करू, अरे यार दूध बीत घातलेला मस्त चहा, 500 चहा, मग त्याला ते जेवायलाच नको. पण तसं नसतं खरं. ॲक्च्युअल कसं असतं की जे काही वेगवेगळे आता समजा म्हणजे तुमच्याकडचा क्रॉप असेल, तुमच्याकडचा असेल, माझ्याकडचा असेल, तर त्यांच्याकडे ऑफकोर्स ती लिस्ट असतेच आणि त्या प्रकारे ते क्रॉपला जिथपर्यंत जे दाणेदार आहे ते तिथपर्यंत बनवलं जातं. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स त्याला सगळं नंबरिंग वगैरे हे सगळे प्रकार असतातच, तर ते समोर ठेवलेले जातात. आणि त्याच्यानंतर कप असतो आणि कप जो काही कप आहे आणि त्याच्यावर एक लीड असतं, झाकण असतं. आणि याच्यानंतर इकडे कप म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय म्हणू, मेजरमेंट नाही, किटलीसारखं. म्हणजे किटली म्हणता येणार नाही, पण आपण कसं म्हणे की एक छोटंसं लीडवालं काचेचं आपण ज्याच्यातून छोटा जार असतो आणि त्याच्यानंतर कप असतात. ते काय करतात, गरम पाणी वेगळं आणि त्याचं सगळ्याचं कसं आहे ना की एक टेम्परेचर ठरवलेलं असतं. गरम पाण्याचं पण टेम्परेचर ठरवलेलं असतं. म्हणजे जसं म्हणतो ना की आपण त्यांच्यामध्ये अगदी आपण उकळतं म्हणू तर ते कितपर्यंत उकळलेलं पाहिजे ते पण प्रमाण त्यांनी ठरवलेलं आहे. ते म्हणजे अगदी 100% उकळलेलं नाही चालत, 70-80 असं त्यांच्यामध्ये पण त्यांचं प्रमाण आहे. आणि त्याच्यानंतर ते काय करतात, ते जो जार आहे छोटा, त्या जारमध्ये त्याचंही प्रमाण आहे किती पाणी टाकायचं. कारण आता मला एवढे सॅम्पल चेक करायचे, तर मला सगळं प्रमाण सेम असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. तर तेवढाच ते पाणी टाकून त्यातला जो काही एक चमचा, मग प्रत्येकाचा एकच चमचा गेलेला. मग ती लोक सगळं हे ॲक्च्युअली चमच्याने नाही, एक म्हणतात ना मिलीमीटर किंवा ह्या हिशोबाने त्यांचं काउंटिंग असतं. ते टाकतात, ते लीड बंद करतात. असं प्रत्येक जे सॅम्पल असतील 10-12 ते सोडं तशा प्रकारे करतात आणि बंद करत जातात. आता मी गरम पाणी टाकलेलं बंद, जसं आपण म्हणतो की आपण चहा उकळला, म्हणजे पाणी उकळून त्याच्यानंतर चहा पत्ती टाकतो नाही, त्याला झाकण लावतो, राईट. मग तोपर्यंत तो आतमध्ये मुरतो. तसं ह्याचं पण ते मुरतं. आणि त्याच्यानंतर ते ओपन करतात आणि त्या कपामध्ये सेम मेजरमेंटचं चहा ओतून घेतात. असे कप ठेवलेले असतात. आता जो काही त्यांनी आणि तो गाळतात. गाळल्यानंतर जी काही चहापत्ती आहे ती त्या लीडवर ठेवतात. म्हणजे फरक कसा आहे की जो दाणेदार चहा तिकडे आलेला आहे ॲक्च्युअली, तो आपण चहापत्ती बनवतो, चहा पाण्यात म्हणजे उकळतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चेंज येतो ना, मग तो चेंज सुद्धा कळला पाहिजे. आणि हा चहा म्हणजे त्याच्यानंतर पहिल्या वेळेला जो काढलेला आहे तो चहा प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येक सॅम्पल आहेत. त्याच्यावरती ठेवण्याच्या आधीचा जो चहा तो आधी समोर वरती ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी उकळून गाळलेला चहा म्हणजे तो भिजतो ना, तो वरती परत. आणि मग मी चहाची टेस्ट जो काही गाळलेला आहे तो मी घेणार. त्याच्यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन, चहाचे दाणे कसे दिसतात, तर ते त्यासाठी एक व्हाईट पेपरवर ते चेक करतात त्याच्यामध्ये आणि ते असे हलवतात. त्याच्यामध्ये त्यांना कळतं की दाण्याचा रंग, दाणे कसे आहेत, बारीक आहेत, जाड आहेत, असं वगैरे. आणि ते भिजवल्यावर सुद्धा तर ते रंग काय देतो आणि त्याच्यानंतर जो चहा घेतला जातो तो पण रंग काय देतो. हे झालं. हात लावून बघायचं, अपेअरन्स चेक करायचं आणि त्याच्यानंतर प्यायचा. पण चहा पिताना आता मला एवढे सगळे चहा टेस्ट करायचे, तर ते चहा पिताना चहा ते तोंडात घोळवतात. लक्षात यायला ती मेमरीत बसायला पाहिजे. कारण असं आहे की शेवटी आपल्याला चव कुठे कळते, जिभेवरच कळते. आणखीन दुसरी गोष्ट, ते चहा पिताना आपण कसं म्हणतो ना की काय
आवाज करत नाही चहा प्यायचा म्हणजे बुरका 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 सुरके पिओ खुलके. पण बऱ्याच जणांना तो आवाज आवडत नाही, आवाज करत चहा पिते, पण तिकडे तो त्यांना तसाच प्यावा लागतो. कारण जेव्हा ते घेतात तेव्हा आपला संपूर्ण आतमध्ये तोंडाभोवती तो चहा फिरला जातो आणि नंतर तो तुंबतात. म्हणजे जेव्हा त्यांचं जे चहा टेस्टिंग चालतं त्यांच्याबरोबर एक हे असतं, बेसिनसारखं असतं बरोबर, तो त्याच्यात तुटला. कारण दिवसाला एवढे चहा टेस्ट करायचे, ते पिऊन नाही चालत, पिऊन चालणार पण नाही, असं आहे ते. आणि हां, टेस्ट करून तो बाहेर टाकायचा. कारण टेस्ट इथेच कळली ना तुम्हाला, प्यायची गरज नाही आहे, हा फरक आहे. आणि नंतर ते झालं म्हणजे नुसतं चहा पत्ती. परत अजून एक स्टेज, एक एक चमचा दूध टाकून. दूध टाकल्यानंतर कसा लागेल, दूध टाकल्यावर सुद्धा तो कसा रंग देतो, चव काय देते. कारण आपल्याकडे कसे आपले भारतीय हे मॅक्झिमम दूध घालून चहा पिणार आहे, मग तो मार्केटमध्ये आणायचा तर तेही चव कळली पाहिजे ना. त्याच्यानंतर म्हणून मग ते तशा प्रकारे तो चहा पितात आणि त्याच्यानंतर मग ठरवतात की कुठला चांगला कुठला वाईट. आणि त्याच्या दुसरी गोष्ट की तो रंग देतो त्यावेळी कसं असतं, रंग छान असतो पण चव चांगली नसते. काही वेळी असं होतं की चव चांगली असते पण रंग चांगला नसतो, त्याच्यातून सुद्धा त्यांना शॉर्टलिस्ट करावं लागतं. आणि त्यावेळी दूध टाकल्यावर सुद्धा तो फरक असतो, ते दूध टाकल्यावर सुद्धा चहाचा रंग कसा होतो, मग ती क्वालिटी ठरवली जाते, बेटर क्वालिटी. आणि आणखीन एक गोष्ट, जो काही तो चहा आधी मी उकळला आहे आणि तो गाळणीत ठेवलेला आहे तो सुद्धा चेक केला जातो. आणि खरं म्हणजे दार्जिलिंगचा चहा हा खरं आपल्याकडे इंडियामध्ये येतच नाही. ॲक्च्युअल सिलिगुडी नावाचा जो एक तिथे आहे, तिथे प्रचंड प्रमाणात राहतो, कारण याची क्वालिटीच एवढी चांगली आहे, काही वेळ एक्सपोर्टच होतो. मग ते म्हणतात ना की त्यांचं आत्ता असं म्हणणं आहे की म्हणजे भारतामध्ये म्हणजे आपण म्हणतो की आपला नंबर सेकंड आहे चहाच्या बाबतीत आणि चायना हा फर्स्ट नंबरवर आहे. म्हणजे आपण एवढा चहा घेतो तर, आणि आपल्याकडे आत्ता अशी लोक आहेत की तेवढा महाग चहा पिणारी पण लोक आहेत असं म्हटलं जातं आहे. तर मग तो आता इथे घेतला जाईल, म्हणजे त्याची किंमतच एवढी मोठी आहे की नॉर्मल आपण सामान्य व्याच्यामध्ये तो आपण चहा विकत घेऊ शकतच नाही. आणि ती क्वालिटी, मग ती जी चहाची क्वालिटी, तिथे तुम्हाला दूध घाला किंवा काही साखर घाला, मध घाला करण्याची गरजच नाही खरं म्हणजे. पण तो सगळ्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणजे आपण असं म्हणू, पण मिळतही नाही ना, म्हणजे एखाद्याची इच्छा असेल तरी तो ॲक्च्युअल तसा मिळतो, पण तो फार हाय लेवलला मिळेल. म्हणजे आता तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे गेला किंवा 3 स्टार हॉटेलमध्ये गेला तर तिकडे अवेलेबल आहे, अशा ठिकाणी आहे. तर हे सगळं असं त्या प्रकारे आहे. तर आता नॉर्मल आपण टपरीवाले पण आपण म्हणतो तर ते त्यांनाही तो परवडणारा नाही आहे, टपरीवाल्यांना पण हा चहा परवडणारा नाही. आणि आपण जसं म्हटलं की जसं मगाशी टपरींची गोष्ट केली तर त्याच्यामध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल लोक मास्टर आहेत टपरीमध्ये सुद्धा. म्हणजे तुम्हाला काय म्हणणार की डॉली चायवाला वगैरे माहिती आहे, तो टपरीवालाच आहे ना. येवले माहिती आहे, नाही येवले हा ब्रँड झाला, असे ब्रँडेड खूप आहेत पण टपरीवाले पण एक्सपर्ट आहेत. हा बिल गेट्स आला बरोबर, तेव्हा तो फेमस झाला म्हणजे भयंकरच फेमस आहे. तो दुबई जातो, मोठमोठ्या गाड्यांमधून फिरतो, आज त्याची स्वतःची एक ओळख निर्माण झाली. असे खूपशी लोक आहेत जे स्वतः टपरीवर बनवून पितात. आणि आता ग्रॅज्युएट चहा झाला, बल्लारी चहा झाला, पंढरपुरी चहा झाला, म्हणजे पुणा, सातारा, सोलापूर, आपण महाराष्ट्राच्या ह्याच्यात बघू. नॉर्थ साईडला तुम्हाला MBA चायवाला, नंतर UPSC चायवाला, अशी खूपशी लोक आहेत. आणि ही मुलं ही आत्ताची यंग जनरेशनमधलीच मुलं आहेत, म्हणजे ह्यांनी स्टार्टअप केलंय, स्टार्टअप केलेले आहेत ते. आणि हे सगळे त्यांचे ब्रँड आहे. ॲक्च्युली इथे एक TP पण आहे, ते बघितलंय का तुम्ही?
नाही, बोरवलीला. बोरिवलीला, येस. टीपी म्हणजे ॲक्च्युली ह्याच्या इथे शिंपोलीला हे आहे कल्पना चावलाचं वगैरे, तिथे मी ती बघितली. आय थिंक ते छोटं हे आहे. ब्रँड आहे नाही, त्या दुकानाचं नाव टीपी असं आहे. ऍक्च्युली टीपी म्हटल्यावर जे टाइमपासला आपण टीपी म्हणतो तसं येतं. आणि ऍक्च्युली त्यांनी हे केलं की टी समजलं. सो त्या ह्याच्यावर त्यांनी खूप हे केलंय, म्हणजे शब्दांचा खेळ ज्याला म्हणता येईल तसं. नवीन काहीतरी नवीन त्यांनी. हो, तर ते माझ्या मते टीपी करायची तो टपरी टाईप झालं. म्हणजे टपरी म्हणजे गरज नाही की तो रोडवरच असला पाहिजे, छोट्या दुकानात पण त्यांनी केलेलं आहे. किंवा आता गुळाचा चहा जसा फेमस आहे, तर काहींनी स्पेशली तो गुळाचा चहा असं पण त्याच्यावर स्पेशलायझेशन केलेलं आहे. असं काय, हे जे आहे हे ब्रँड झाले, हे बाकीचे आहेत ना हे ब्रँड आहेत. मग ह्यांच्यासाठी पण, आणि ह्यांनी जे काय ब्रँड बनवले हे सगळे तरुण आहेत. म्हणजे येवल्यांचं फक्त मी सोडलं तर बाकी आता एवढे एकांची नावं घेत सगळे UPSC चहा, ग्रॅज्युएट चहा, तरुण मुलं आहेत. ह्यांनी तो शोध लावला. म्हणजे म्हणतात ना की आता तो MBA करायचं होतं बरेच वर्ष, ते नीट झालं नाही. मग काहीतरी त्यांना कळलं की चहा भरपूर आपल्याकडे कळलंय की बाबा चहा म्हणजे एवढा महत्त्वाचा आहे की पाण्यानंतर चहालाच महत्त्व आहे, आपण प्रयत्न करू. पण मग त्यांनी नुसतं डायरेक्ट सुरू नाही केलं, त्याच्या मागचा अभ्यास केला. असं प्रत्येकाचं आहे की प्रत्येकाने आपापला तो अभ्यास केला आहे चहाच्या बाबतीत, आणि नंतर मग ते उतरले ब्रँडमध्ये. मग आत्ता त्यांचं काय आहे की आपण त्यांचा म्हणतो की त्यांचा चहा सेम का लागतो. त्यांनी काय केलं आहे की त्यांची जी काही जी पावडर आहे, म्हणजे आपण त्याला पावडर म्हणू, म्हणजे त्यांचं ते सिक्रेट आहे, ते त्यांनी जे त्यांच्याकडून त्यांची फ्रँचाईज घेणार त्यांनाच ते सिक्रेट सांगितलं जातं आणि त्याचा वापर केला जातो. आणि म्हणून तो तुम्हाला चहा सकाळ संध्याकाळ रात्री 4 दिवस वर्षभर ती सेम टेस्ट लागते, आणि ती त्यांना करावीच लागणार. ती त्यांची ओळख आहे, आणि ती आता फ्रँचाईज देतात. तर ह्याच्यात सुद्धा अजून एक आहे की असं बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे की तुम्ही चहा त्यांचा कोणाचा फ्रँचाईज घेतली ह्या सगळ्यांपैकी, तर मलाही असं वाटतं की मलाही काहीतरी स्टार्टअप सुरू करावं. तर मला कळलं की अरे तुम्ही महिन्याला ₹1,00,000 कमवता, तर मी पण प्रयत्न करेन. मी पण घेतली, पण माझं नाही चाललं. अशाही घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्या मागचं कारण काय की जे घेणार, जे घेतात त्यांनी आधी जे कुठे काढणार आहे त्याच्या सभोवताचा सर्वे करायचा, रिसर्च करायचा कर इम्पॉर्टंट आहे. नाही तर मग काय होतं, एक तर तुमची भाड्याची जागा, आणि ह्यांचे फ्रँचाईजची पण किंमत काही कमी नाही आहे. 10 लाख, 12 अशी सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाला परवडतं असं नाही. आणि जर तुमचं नाही महिन्याभर म्हणजे तेवढ्या वर्षभरात नाही कलेक्ट झालं, तर तुम्ही एवढे पैसे आणणार, एवढे घालणार, इथं भाडं देणार, आणि नाही तेवढं निघालं, पण आता तुम्हाला शेवटी ते सोडावं लागतं. त्याच्यामुळे तो आधी असं खूप लोकांचं झालेलं, खूप लोकांचं खूप चांगलं चालतं आहे. खूप लोकांचं आहे की ते लोक नंतर शटडाऊन केलं जातं. कारण तो तुम्हाला आधी सर्वे करणं महत्त्वाचं आहे की आपल्याकडे चालेल का. आणि समजा टपरीवालाही करतोय आणि तुम्हीही करताय, ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या ब्रँडच्या ओळखीने लोक आहे ना, आजकाल लोकांना ब्रँडेड लागतं, पण काही वेळ असं होते की मला तो टपरीचा चहा ब्रँडेडपेक्षा जास्त चांगला लागतो. तर मग तसं पाहायला गेलं तर आहेही खूप चांगलं, पण ज्यांना या फील्डमध्ये जायचं त्यांना खूप अभ्यास करावा लागतो. आता तुम्ही MBA चायवाला किंवा हे UPSC जे आहेत त्या लोकांचे आउट ऑफ इंडिया पण हे आहेत, फ्रँचाईज आहेत त्यांचे. तर त्यांनी 2-2, 3-3 वर्ष अभ्यास केला त्याचा. असं नाही की बाबा उद्या महिन्याभरात त्यांनी हे केलं, नाही केलं तसं. त्याच्यामागे खूप अभ्यास केला आहे. आता ग्रॅज्युएट चायवाला आणि मल्हारी चाय हे आपला महाराष्ट्रभर आहेत ती लोक जास्त, तेही प्रयत्न करत आहेत. पण ती सगळी जी त्यांनी डेअरिंग केली म्हणजे त्यांनी अभ्यास केला ॲक्च्युअल, आणि ते जे सिक्रेट्स आहे ते त्यांनी. आपण दुसरी गोष्ट अशी आहे ना की तुम्ही नुसता चहा जसा चहा ठेवताय म्हणजे टपरीवर म्हणा किंवा ब्रँडेडच्या ठिकाणी, जसं आपण म्हटलं की हे आपण छोटी भुकेचं पण विचार करतो की भूक लागल्यावर आपण चहा पितो, त्याच्याबरोबर काही खातो. बेसिकली हा रेग्युलर चहा पण जसं म्हणता बिस्किट किंवा क्रीम रोल हा फार कॉमन आहे. क्रीम रोल हा नॉर्मली टपरीवाल्यांकडे आहेच आहे.
पण मग समजा बिस्किट पण हो हो नानकटाईसारखी, इव्हन त्यांच्याकडे टोस्ट आहे, खारी आहे. पण हे सगळं कसं आहे ना की म्हणजे आता चहाची किंमत काय आहे, 10 रुपये, आणि एखादं त्यातलं घेतलं बिस्किट किंवा काय घेतलं तो 5 रुपये 7 रुपये अशा प्रकारे ते घेतलं, त्यामुळे ते परवडेबल आहे. ती व्यक्ती जाऊन एवढ्या महागातलं काही घेणार नाही कुठलीही गोष्ट, आणि त्याच्याबरोबर काय अजून 2 घेईल, पण हे पण त्याच्याबरोबर सेल होतं. म्हणजे हा पण इवन काहींनी काय सुरू केलं, इवन ग्रॅज्युएट चायवाल्यांनी आय थिंक त्यांनी पोहे वगैरे पण सुरुवात केली त्याच्याबरोबर. म्हणजे त्याच्याबरोबर हा जोडधंदा आपण म्हणू ना असं तेव्हा तेही त्यांनी सुरू केलेलं आहे. पण त्याचं पण त्यांनी तो सेम टेस्ट ठेवली आहे. असे नाही की पोहे केले तर ते पोहे तुम्हाला त्यांच्याकडे पण म्हणजे त्यांच्या अदर ब्रँडने वेगवेगळे लागतात असं नाही. सगळीकडे म्हणजे त्यांचा हा जो प्रकार आहे, हा जो फ्रँचाईज घेऊन किंवा हे ब्रँडेड ही टेस्ट त्यामुळे त्यांची मेंटेन राहते. त्यांचं दूध पण पर्टिक्युलर ठरलेलं आहे, त्याच्यात सुद्धा जरा जरी बदल प्रमाणही त्यांचं ठरलेलं हो सगळं प्रमाणे सगळं ठरलेलं आहे. तेच त्यांचे सिक्रेट्स आहेत ना, तेच त्यांचे सिक्रेट्स आहेत. जेव्हा तुम्ही त्यांची फ्रेंड्स आहे तेव्हाच ते तुम्हाला सांगणार, तर तुम्हाला ट्रेन करणार, तोपर्यंत तुम्हाला ते काहीच सांगणार. इवन तो तुम्हाला मी म्हटलं नॉर्थचा तो UPSC जो चहा देणार आहे त्यांनी कुल्हडमधूनच हे केलं. त्यांनी काय म्हटलं की जेव्हा त्यांनी सुरुवात केलेली तर जेव्हा कुल्हड ज्या कुंभाराकडून त्यांनी घेतले 500मध्ये होते घेतली, त्याला सांगितले हवे, तर तो अगदी म्हणजे म्हणतात ना की अशा झोपडीत अशा ठिकाणी राहत होता. ह्यांची सुरुवात होती, त्याच्यामुळे म्हणतात ना की तू या किमतीत आम्हाला दे, त्यांना दिलं. पण आज त्याचं स्वतःचं मी त्याची मुलाखत ऐकली, त्यांनी सांगितलं की आज तो कुंभारसुद्धा मोठा झालेला आहे, कारण त्यांना तेवढा अर्थव्यवस्थेला हो चालना मिळाली, बळ मिळालं. कारण त्यांनी ते एक ठेवले की ते कुल्हडमधूनच तो देतो. त्याच्यामुळे कसं आहे की एकामुळे दुसरा मोठा झाला. म्हणजे किती लोकांना त्याच्याबरोबर त्याचे उद्योग मिळू शकतात. फार म्हणजे तसं म्हणून फार मोठं मार्केट आहे. म्हणजे एका चहामुळे बाकीच्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच, आणि परत मग तुमचे म्हणतात की जसं नेम प्लेट नाव हे म्हणजे ब्रँडमध्ये गेल्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. ब्रँडिंग करणाऱ्या सगळ्या गोष्टी काहीतरी मिळणार त्याच्यातनं. हो 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 अगदी नाव देण्यापासून सगळं झालं, तुमचं स्लोगन, टॅगलाईन, जे बरंच आणि डिझायनर, खूपच परत ते प्रोडक्शन करणारे, राईट, ते मग वगैरे कोणी. मग तेच त्यामुळे किती लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे एक प्रकारचा हा काय झालं की हातभार लागला, उद्योग, इव्हन काहींना कामं मिळाली, म्हणजे उद्योग सुरू झाला ना, ते फारच आहे. म्हणजे चहा एवढा मोठा आहे तसं पाहायला गेलं तर, म्हणजे आपण म्हणतो की बऱ्याचदा की म्हणजे चहा वाईट की चांगला, मग हा प्रश्न तिकडे उद्भवतो की चहा वाईट की चांगला एकंदरीत. आणि जसं आपण आत्ता म्हटलं डिक्लेअर झालंय ना 21 मे जागतिक चहा दिन, तो खरं, आणि आय थिंक 2019ला दिलं, म्हणजे टी डे म्हणून तो फार फेमस आहे. तर म्हणजे हे तर त्याला ते मान्यता मिळाली नसती ना जर चहा एवढा वाईट असता तर. चहा ही अगदी सर्वस्पर्शी गोष्ट आहे. समाजातले सगळे थर, सर्व वयोगट, अगदी देशातले सगळे प्रांत या एकाच गोष्टींनी बांधले गेले आहेत असं म्हटलं तरी पण ती अतिशयोक्ती ठरू नये. एपिसोड तुम्हाला आवडला असेलच अशी माझी खात्री आहे. नक्की अवतीभोवती चॅनलला सबस्क्राईब करा, एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि तुमच्या चहाच्या अशा काही खास आठवणी असतील किंवा तुमच्याकडे काही खास टिप्स असतील तर आमच्याशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.